नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसे स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. सीसीआयची कापूस खरेदी 50 लाख गाठींवर, खुल्या बाजारातही आधार, तेलंगणात सर्वाधिक खरेदी. भारतीय कापूस महामंडळाची म्हणजे सीसीआय कापूस खरेदी वेगाने सुरू आहे. देशात सीसीआयने आतापर्यंत 50 लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे 12 लाख गाठींची खरेदी झाली असून सर्वाधिक 20 लाख गाठींची खरेदी तेलंगणात झाली आहे, अशी माहिती सीसीआयच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या बाजारातील येणारा जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे, त्यामुळे खुल्या बाजारातील दरालाही आधार मिळत आहे. देशात यंदा कापसी उत्पादन कमीच राहण्याची शक्यता आहे. सीसीआयने यंदा 309 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला. यंदा उत्पादन कमी राहूनही घटलेली मागणी आणि यातील आयातीमुळे कापसे दर दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसा भावात नरमाई आहे. परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराचा कापूस विकायला लागत आहे. यंदा केंद्र शासनाने मध्यम लांबीच्या धाग्यासाठी कापसाच्या प्रति क्विंटल 7,710 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8,110 रुपयाचा हमीभाव जाहीर केला आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, सरकारच्या धोरणामुळे लक्ष आंतरराष्ट्रीय बाजारात कापसे भाव कमी आहे आणि भारतातील भाव जास्त आहे. त्यामुळे उद्योगांना कापसे आयात खुली करण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरील शुल्क काढले. 1 जानेवारीपासून 11% आयात शुल्क लागू होईल. मात्र हे आयात शुल्क कायमस्वरूपी काढावे अशी मागणी उद्योगांनी केली आहे. या मागणीवर केंद्र सरकारचा काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारचा निर्णयाचा कापूस दरावर परिणाम होईल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती समुद्रपूर, या ठिकाणी आवक आलेली 677 क्विंटलची. किमान दर भेटलाय 7,000 रुपये, कमाल दर भेटलाय 7,600 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,300 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी जात आहे. H4 लांब स्टेपल आवक आलेली 1248 क्विंटलची. किमान दर भेटले 7,325 रुपये, कमाल दर भेटले 7,400 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,360 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे. लोकल आवक आलेली 1904 क्विंटलची. किमान दर भेटले 7,789 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,899 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगावहून जात आहे. लोकल आवक आलेली 2,279 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,600 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उमेड जात आहे. लोकल आवक आलेली 1,352 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,510 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,450 रुपये. त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे. लोकल आवक आलेली 135 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,450 रुपये, सर्वात दर भेटले 7,250 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भिवापूर जात आहे. लांब स्टेपल आवक आलेली 830 क्विंटलची. किमान दर भेटले 7,450 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,550 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे. लांब स्टेपल आवक आलेली 900 क्विंटलची. किमान दर भेटले 7,550 रुपये, कमाल दर भेटले 7,865 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,850 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे. मध्यम स्टेपल आवक आलेली 158 क्विंटलची. किमान दर भेटले 7,350 रुपये, कमाल दर भेटले 7,575 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,500 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली 95 क्विंटलची. किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,525 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,362 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली 4,500 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,400 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,400 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.